नमस्कार. विचार करा, 17व्या शतकातील संत तुकाराम महाराजांची अभंगवाणी आणि आजच्या 21व्या शतकातलं अत्याधुनिक क्वांटम फिजिक्स. या दोन पूर्णपणे विरुद्ध टोकाच्या गोष्टी वाटतात ना. एकीकडे शेकडो वर्षांपूर्वीचं निस्सीम अध्यात्म आणि दुसरीकडे लॅबमध्ये सिद्ध झालेलं विज्ञान. पण जर मी तुम्हाला असं सांगितलं की हे दोन्ही एकाच वैश्विक सत्याकडे बोट दाखवत आहेत, तर आजच्या या विश्लेषणात आपण हीच थक्क करणारी सांगड घालणार आहोत. प्राचीन संतांनी ध्यानातून जे पाहिलं तेच आजचे शास्त्रज्ञ समीकरणांतून कसं मांडतायत हे आज आपण डिकोड करणार आहोत. चला तर मग थेट सुरू करूया. संत तुकाराम महाराज त्यांच्या एका अत्यंत प्रसिद्ध अभंगात म्हणतात, आम्ही आता वडील धाकुटी, नाही पाठी पोटी कोणी दुजे. आता याचा साधा पण तितकाच सखोल अर्थ काय, तर जेव्हा माणूस स्वतःच्या मीपणातून म्हणजे त्या मर्यादित ओळखीतून बाहेर येतो ना, तेव्हा त्याला जाणवतं की या जगात दुसरं काहीच नाहीये. आपण सगळे एका लेबलखाली जगत असतो, लहान मोठे, गरीब श्रीमंत. पण जेव्हा ही वरवरची ओळख गळून पडते तेव्हा उरते ती फक्त एकच अखंड जाणीव, आपण आणि ती अनंत वैश्विक शक्ती वेगळे नाहीच आहोत, हेच यातून समोर येतं. आणि इथेच खरी गंमत आहे. हीच आध्यात्मिक संकल्पना थेट आधुनिक विज्ञानाशी कशी जोडली जाते ते पाहणं खरोखरच रंजक आहे. क्वांटम फिजिक्सचा अगदी बेसिक नियम आपल्याला काय सांगतो? एव्हरीथिंग इज एनर्जी. म्हणजे विश्वातील प्रत्येक गोष्ट मुळात ऊर्जा आहे. वरवर पाहता आपण सगळे वेगवेगळे वाटत असलो तरी सूक्ष्म पातळीवर संपूर्ण विश्व हे एकमेकांशी जोडलेलं ऊर्जेचं एक महाकाय जाळं आहे. जेव्हा तुकाराम महाराज म्हणतात ना की नाही दुजे कोणी, म्हणजे सर्व एकच आहे, तेव्हा ते अगदी अचूकपणे ह्याच क्वांटम सत्यावर बोट ठेवत असतात. वेगळेपणा हा केवळ आपला भास आहे, हे अध्यात्म आणि विज्ञान दोन्ही एकाच सुरात सांगत आहेत. तर आता आपण पाहूया भाग 1, द सायन्स ऑफ सॉलिट्यूड, म्हणजेच एकांताचं विज्ञान. बाह्य जगाचा गोंगाट जेव्हा पूर्णपणे थांबतो तेव्हा मानवी मेंदूत आणि आपल्या आंतरिक ऊर्जेत नेमकं काय घडतं ते आता समजून घेऊया. तुकाराम महाराज त्यांच्या पुढच्या अभंगात म्हणतात, फावला एकांत एकविध भाव. इथे ते एकांताच्या एका अफाट शक्तीबद्दल बोलत आहेत. जेव्हा आपण जगाच्या कोलाहलापासून स्वतःला दूर करतो, खऱ्या अर्थाने एकांतात जातो, तेव्हाच आपल्याला त्या वैश्विक ऊर्जेची प्रकर्षाने जाणीव होते. आणि हा केवळ एक आध्यात्मिक विचार नाहीये बरं का. क्वांटमच्या भाषेत सांगायचं तर भौतिक जगातील या सततच्या फ्रिक्वेन्सीज किंवा लहरी जेव्हा आपण थांबवतो तेव्हाच आपण विश्वाच्या मूळ ऊर्जेशी जोडले जातो. बाहेरचा हा गोंगाटच आपल्या आणि त्या परमसत्याच्या मध्ये उभा असलेला सगळ्यात मोठा अडथळा आहे. हीच प्राचीन ओढ आजच्या न्यूरोबायोलॉजीशी कशी मॅच होते ते पहा. मेडिटेशन किंवा ध्यान एक अत्यंत प्रगत वैज्ञानिक प्रक्रिया आहे. जेव्हा आपण एकांतात डोळे मिटून बसतो तेव्हा आपला मेंदू खऱ्या अर्थाने शांत होऊ लागतो. मेंदूतील ज्या बीटा लहरी असतात ना, ज्या आपल्या रोजच्या धावपळीशी आणि तणावाशी जोडलेल्या असतात, त्यांचा वेग मंदावतो आणि त्या अल्फा किंवा थीटा लहरींमध्ये बदलतात. या शांत झालेल्या लहरींमुळेच आपल्याला एक उच्च दर्जाची आध्यात्मिक जाणीव प्राप्त होते. आपण आपल्या भौतिक शरीराच्या मर्यादा ओलांडतो आणि त्या व्यापक क्वांटम फील्डचा एक भाग बनतो. यानंतर वळूया भाग 2 कडे, एंटरिंग द फ्लो स्टेट, म्हणजेच मानसिक एकरूपता. आपली कृती आणि मनाची परिपूर्ण शांतता यांचा जेव्हा संगम होतो तेव्हा नेमकं काय घडतं हे आता पाहूया. तुकाराम महाराज एका अद्भुत ओळीत सांगतात, तुका म्हणे अंग संग एके ठाई. इथे ते अशा एका गूढ अवस्थेचं वर्णन करत आहेत जिथे मन पूर्णपणे शांत होतं आणि विचारांचा सगळा गोंधळ थांबतो. ही अशी अवस्था आहे जिथे आपण आणि ती वैश्विक ऊर्जा पूर्णपणे एकरूप होतो. जणू काही क्वांटम सुपरपोजिशनप्रमाणे दोन वेगवेगळे वाटणारी अस्तित्व मिळून एकच अखंड लहर बनते. तिथे कोणताही भेद उरत नाही. कृती करणारा आणि कृती हे दोन्ही वेगळे राहत नाहीत, ते फक्त एकाच ऊर्जेचं प्रकटीकरण ठरतात. आणि तुम्हाला माहितीये, 17व्या शतकातील या आध्यात्मिक अवस्थेलाच आजचं आधुनिक मानसशास्त्र फ्लो स्टेट असं म्हणतं. फ्लो स्टेट म्हणजे एखाद्या गोष्टीत इतकं पूर्णपणे मग्न होऊन जाणं की जिथे अहंकार, वेळ आणि स्थळाची जाणीवच नष्ट होते. क्वांटम विश्वात जसा वेळ आणि काळ सापेक्ष असतो, तशीच काहीशी अवस्था या फ्लो स्टेटमध्ये अनुभवायला मिळते. वेळेचं भानच राहत नाही. तुकाराम महाराज अगदी याच मानसिक अवस्थेचं वर्णन करत होते, जिथे मानवी मन एका कणासारखं संकुचित न राहता एका लहरीसारखं विस्तारतं आणि त्या वैश्विक स्रोताशी पूर्णपणे एकरूप होतं. आता पुढे जाऊया भाग 3 कडे, डिटॅचमेंट अँड ट्रू हॅपीनेस, अलिप्तपणा आणि खऱ्या सुखाचा शोध. मानवी मनाची भावनिक रचना कशी असते आणि आनंदाचं खरं विज्ञान काय आहे हे आता आपण समजून घेऊया. तुकाराम महाराजांची एक अत्यंत शक्तिशाली आणि विचार करायला लावणारी ओळ आहे, सर्व सुख आम्ही भोगू सर्व काळ. हे एक शाश्वत सत्य आहे की जोपर्यंत आपण सांसारिक मोह
आणि भौतिक गोष्टींना घट्ट पकडून ठेवतो तोपर्यंत आपल्याला खरा आणि अखंड आनंद मिळूच शकत नाही. विज्ञानानुसार विश्वातील सर्व गोष्टी या सतत बदलणाऱ्या ऊर्जा आहेत, पण आपण मात्र त्यांना कायमस्वरूपी समजून धरून ठेवण्याचा प्रयत्न करतो. अमर्याद आणि सर्वकालीन सुख तेव्हाच शक्य आहे जेव्हा मन या भौतिक बंधनांमधून मुक्त होतं आणि त्या वाहणाऱ्या क्वांटम ऊर्जेला कोणत्याही अटींविना स्वीकारतं. सोप्या भाषेत सांगायचं तर आपण गोष्टी धरून ठेवतो की सोडून देतो यावर आपली पूर्ण मानसिक स्थिती अवलंबून असते. एका बाजूला आहे अटॅचमेंट म्हणजेच मोह किंवा आसक्ती. जेव्हा आपण एखाद्या भौतिक गोष्टीला अत्यंत घट्ट पकडून ठेवतो तेव्हा ती आसक्ती नेहमीच चिंता आणि तणाव वाढवते. तर दुसऱ्या बाजूला आहे डिटॅचमेंट म्हणजेच अलिप्तपणा. जेव्हा आपण गोष्टींचा मोह सोडतो तेव्हाच खऱ्या अर्थाने शांती मिळते. निसर्गाचा आणि क्वांटम विश्वाचा नियमच हा आहे की कोणतीही गोष्ट स्थिर नाहीये, सर्व काही प्रवाही आहे. त्या प्रवाहाला विरोध करणं म्हणजेच अटॅचमेंट आणि त्या प्रवाहाशी एकरूप होणं म्हणजेच डिटॅचमेंट. म्हणूनच तुकाराम महाराजांच्या या पुढच्या ओळीचा अर्थ अत्यंत मार्मिक आहे. याचसाठी सांडियेले भरतार. बाह्य जगात भौतिक आणि जड वस्तूंमध्ये सुख शोधण्याऐवजी तो शोध आत वळवणं गरजेचं आहे. बाहेरील जगाचा त्याग हा कोणत्याही नैराश्यातून आलेला नसून तो स्वतःच्या क्वांटम फ्रिक्वेन्सीशी जोडला जाण्याचा एक जाणीवपूर्वक घेतलेला निर्णय आहे. जडत्व असलेल्या भौतिक गोष्टींमधनं आनंद शोधण्यापेक्षा आंतरिक ऊर्जेच्या अमर्याद महासागरात तो शोधणं हाच मुक्तीचा खरा मार्ग आहे. आणि याच मुक्तीच्या प्रवासातील आपला शेवटचा भाग, दी अल्टिमेट इनर अवेअरनेस म्हणजेच अंतिम आंतरिक जाणीव. इथे आध्यात्मिक उंची आणि वैज्ञानिक स्पष्टता यांचा एक अत्यंत विलोभनीय संगम आपल्याला पाहायला मिळतो. तुकाराम महाराजांच्या संदेशाचा हा जणू कळस आहे. ते म्हणतात, तुका म्हणे आता गर्भ नये धरू. जन्ममृत्यूच्या आणि अस्तित्वाच्या या अविरत चक्रातून पूर्णपणे मुक्त होण्याची ही जाणीव आहे. जेव्हा आपल्याला त्या वैश्विक ऊर्जेचं पूर्ण ज्ञान होतं, जेव्हा आपण स्वतःला फक्त एक भौतिक शरीर न मानता ऊर्जेचं एक अविभाज्य स्वरूप मानतो, तेव्हा कोणत्याही भौतिक बंधनात पुन्हा पुन्हा अडकण्याची गरजच उरत नाही. मायेचं आणि भौतिकतेचं आवरण गळून पडतं. हीच ती अंतिम मुक्ती आहे, जिथे का पार्टिकलचं रूपांतर कायमस्वरूपी एका वेव्हमध्ये म्हणजेच लहरीमध्ये होतं. पण मग इथे एक अतिशय महत्वाचा आणि मूलभूत प्रश्न उभा राहतो. आपल्याला ही अंतिम मुक्ती, हे चिरंतन स्वातंत्र्य नक्की कुठे मिळेल? हा प्रश्न आपण सर्वांनी स्वतःला विचारणं खूप गरजेचं आहे. आपण तो शाश्वत आनंद, ती मुक्ती नक्की कुठे शोधत आहोत? संपत्तीमध्ये, नात्यांमध्ये की आणखी कोणत्या बाह्य भौतिक गोष्टींमध्ये? आणि याचं उत्तर अत्यंत साधं पण तितकंच सखोल आहे. अवेअरनेस इज फ्रीडम. ती जाणीव म्हणजेच मुक्ती आहे. बाह्य जगात देव किंवा शांती शोधणं पूर्णपणे व्यर्थ आहे. ती संपूर्ण वैश्विक क्वांटम ऊर्जा, तो देव, ते परमसत्य, हे सगळं काही आपल्या आतच दडावलेले आहे. द डिवाइन इज विदिन. ज्या अफाट ऊर्जेने हे संपूर्ण विश्व निर्माण केलंय, तीच ऊर्जा आज आपल्या प्रत्येकाच्या पेशींतून वाहत आहे. गरज आहे ती फक्त आणि फक्त ही जाणीव जागृत करण्याची. विचार करा, आपल्याच आत दडलेल्या, संपूर्ण विश्वाला व्यापून उरणाऱ्या या अपार वैश्विक ऊर्जेला आपण कधी ओळखणार आहोत? याच एका अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नासोबत आजचं हे विश्लेषण आपण इथेच थांबूया.